हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मेथीच्या वड्या। त्यासाठी लागणारे साहित्य: मेथी, तांदूळाचं पीठ, बेसन पीठ मोठी वाटी आहे आणि तांदूळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे। नंतर आहेत हे सगळे मसाले: धणे, कोथिंबीर, कापलेला कांदा, हिंग, हळद, जिरे, मिरची, अद्रक आणि लसूण। या मसाल्याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। आपण याची भरड करून घेऊया। आता मी वडी बनवायला घेते। मिक्सरवरती मसाले वाटून बारीक करून घेतलेले आहेत। नंतर मेथी कापून घेतलेली आहे, पिठं दोन्ही मिक्स करायचे आहेत आणि मी चाळणीमध्ये ओला फडका ठेवलेला आहे। याच्यावरती आपल्याला सारण पसरवायचं आहे मेथी वडीचं। त्याच्यानंतर इकडं गॅसवर मी ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवलं आहे। त्याच्यामध्ये लिंबाची फोड आणि लिंबू पिळून टाकलेलं आहे। असं केल्यानं पातेलं काळं होत नाही। जे आपण उकळी काढल्यानंतर पातेल्याला काळं उठतं ना, ते काळं बिलकुल उठत नाही। आता आपण त्यावरती चाळणी ठेवूया। ही पहा, अशी चाळणी ठेवलेली आहे। ऑइल लावायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण कपडा ओला करून घेतलेला आहे आणि ओल्या कपड्यावरती चिटकत नाही आहे, सारण चिटकत नाही आहे। इकडे मी मेथी भाजीमध्ये 2 प्रकारची पिठं, बेसन पीठ, तांदूळाचं पीठ, मसाले, मीठ आणि ओवा घालून हे पीठ मी तयार केलेलं आहे। हे आता आपण चाळणीवरती घालून वाफवून घेऊया। चाळणीवरती मी ओला फडका ठेवलेला आहे, त्याच्यावरून पण थोडंसं तेल लावलेलं आहे। त्यामुळे ज्यांना असं वाटतं की चिटकेल, त्यांनी तेल लावू शकता, त्यामुळे बिलकुल चिटकणार नाही। तर आपण आता याच्यामध्ये वडीचं सारण घालून घेऊया। आता आपण हे सारण पातेल्यावरती ठेवूया। पाणी उकळलेलं आहे। झाकण ठेवून 15 मिनिटं शिजवून घेऊया। मध्ये मध्ये सारखं उघडून बघण्याची गरज नाही, कारण वाफेवरती ते शिजून जातं लगेच। आता आपली मेथी वडी तयार होत आलेली आहे। बाहेर खूप पाऊस पडतोय आणि कॉलनीतल्या एंट्रीतच माझा फ्लॅट आहे, त्यामुळे दिवसभर वाहनांचे हॉर्न, बाजूलाच मंदिर आहे, मंदिराची घंटावर लहान मुलं खेळत असतात, त्यामुळे सतत आवाज येतात, ते इग्नोर करा। आता आपली मेथी वडी तयार झालेली आहे। मी गॅसवरून खाली उतरवून पाटावरती काढून घेतलेली आहे। फडका अलगद निघालेला आहे, चिकटलेलं बिलकुल नाही आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण याच्या चौकोनी वड्या पाडून घेऊया। आता वडी शिजून तयार झालेली आहे। मी खाली काढून पोळपाटावरती काढून घेतलेली आहे, थंड होण्यासाठी ठेवत आहे। याच प्रकारे तुम्ही अळू वडी, कोथिंबीर वडी, मुळा खिसून याच पद्धतीनं मुळा वडी, कोबीची वडी, अशा बऱ्याच भाज्या वापरून तुम्ही याच पद्धतीनं वडी बनवू शकता। खूप छान लागतात, करून बघा। थंड झाल्यावर सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत। या वड्या सहज कापल्या जात नाहीत, कारण त्याच्यामध्ये देठ असतात, त्यामुळे धारदार सुरीनेच कट करा, थोड्याशा मोठ्या कट करा, म्हणजे तुटणार नाही। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण आता एक एक वडी सोडून सगळ्या वड्या तळून घेऊया। आता आपण सगळ्या वड्या तळून घेऊया। अशा प्रकारे आपल्या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। मी 8वीत असल्यापासूनच स्वयंपाक बनवायला शिकले, कारण 13 वर्षापर्यंत स्वयंपाक बनवायला येणं
हे माझ्या वडिलांचं मत होतं, त्यामुळं मी लवकर शिकले. आत्तापर्यंत जवळजवळ मी 5,000च्या आसपास रेसिपीज बनवल्यात, पण यूट्यूबला कधी टाकल्या नव्हत्या. हा चॅनल मी आत्ताच 12 दिवसापूर्वीच चालू केलेला आहे, त्यामुळे सादरीकरणात माझ्याकडून थोडं कमी पडत आहे. समजून घ्या फ्रेंड्स. लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फ्रेंड्स.